तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, एक कपलवर आपण न्यू कन्सेप्टमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. सध्या Instagram रील्सवरती खूप व्हायरल होता हा व्हिडिओ. त्यामुळे कंप्लीट बघून नक्की व्हिडिओ बनवा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पहिले VPN कनेक्ट करून घ्या. त्यानंतर CapCut नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून टाका. तर ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशी बघायला भेटेल. इथं न्यू प्रोजेक्टचं आयकन त्यावर क्लिक करा. गॅलरी डायरेक्ट ओपन होऊन जाईल तुमची. जो तुमच्या एक मॉडेलची इमेज मित्रांनो, त्याला इथं सिलेक्ट करून घ्या. तर समजा आपण या हिशोबाने एक मॉडेलची इमेज इथे सिलेक्ट केला आहे. तर बघू शकता फोटोच्याच खाली तुम्हाला ॲडिटचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा. मी तुम्हाला जे सॉन्ग दिले मित्रांनो, ते सॉन्ग इथे ॲड करून घ्या. या हिशोबाने ते सॉन्ग ॲड केल्यानंतर फोटोवर क्लिक करा. फोटोला घ्यायचं आपल्याला सॉन्गपर्यंत या हिशोबाने. पुढचा वाटेतून कमी करून टाका. आणि जे पुढचं नाव आहे मित्रांनो CapCutचं, त्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका. सॉन्ग आणि फोटो फाईल रेडी मित्रांनो. आता मी घेतोय प्रोजेक्ट ओपन करून. या हिशोबाने आपण मित्रांनो प्रोजेक्ट ओपन केला आहे. आता बघू शकता तुम्ही. आता पहिल्या फोटोवर आता तुमचा जो मॉडेलची मी त्याच्यावर क्लिक करा. तुम्हाला बीट सांगेल, जिथे बीट सांगेल मी तिथे तुम्ही स्प्लाइट मारत चालतो. ओके. तर आता बघू शकता फोटो इमेजवर तुम्ही क्लिक केल्यानंतर नॉर्मली पुढे यायचं म्हणजे 1 सेकंदवर. तिथं आल्यानंतर तुम्हाला एक स्प्लाइट नावाचा ऑप्शन बघायला भेटेल. बघू शकता त्या मॉडेलची इमेज 1 नंबरला इथं खाली स्प्लाइट नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा. तिथं झालं आपलं पहिले बीट. 2 नंबरचं बीट आपलं 3 सेकंदवर मित्रांनो. त्यापुढचं 4 सेकंद. त्याच्यानंतर नॉर्मली पुढे जागी 4 सेकंदच्या परत त्यापुढे यायचं आहे तुम्हाला 5 सेकंदवर. तिथं बीट आहे. त्यापुढचं बीट आपलं 7 सेकंदवर आहे. त्यापुढचं बीट 9 सेकंदवर. त्यापुढचं 11 सेकंद. व्हिडिओच्या लास्टचं बीट म्हणजे आपलं 12 सेकंद. तर या पण तुम्ही बीट लावून घ्यायची. ओके. एवढं बीट लावल्यानंतर आता पहिल्या व्हाईट बीटवर क्लिक करा. तर पहिल्या व्हाईट बीटवर क्लिक केल्यानंतर इथं वरती पुल आउटवाला इफेक्ट सर्च करायचे मित्रांनो. कॅमेरामध्ये भेटून जाईल. त्याला सिलेक्ट करून साईज 0.1 सेकंद ठेवा. बघू शकता हा पुल आउट इथे येस म्हणतो. परत 2 नंबरची इमेज 2 नंबरच्या व्हाईट बीटवर क्लिक करा. इथं लावायचं तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये येऊन ब्लांच नावाचा इफेक्ट या पद्धतीने साईज 0 ठेवा. इथे येस म्हणतो. परत त्यानंतर 4 सेकंदवरचे बीटो सुद्धा ब्लांच आहे. डायरेक्ट येते तुम्हाला 5 सेकंदवरचे बीटो. तिथं सुद्धा ब्लांच नावाचा इफेक्ट. त्यानंतर 7 सेकंदवर ब्लांच नावाचा इफेक्ट. 9 सेकंदवर सुद्धा ब्लांच नावाचा इफेक्ट मित्रांनो. 12 सेकंदवरच्या व्हाईट बीटवर सुद्धा ब्लांच नावाचा इफेक्ट. तर फायनली असे पण तुम्ही बीटवर इफेक्ट लावून टाकायचे. एवढं केल्यानंतर 2 नंबरची इमेजवर क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये या. तिथं लावा तुम्हाला रॉक वर्टिकलवाला इफेक्ट. इनमध्ये येऊन भेटून जाईल. साईज 0.3 सेकंद ठेवून इथे येस म्हणतो. त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला इफेक्ट लावायचा तो मित्रांनो. 4 सेकंदवरची इमेज व्हायची. ॲनिमेशनमध्ये या. तिथे कॉम्बोमध्ये आहे मित्रांनो. कॉम्बोमध्ये आल्यानंतर ट्रेन नंबर 4 तो इफेक्ट चूज करा. साईज फुल ठेवून इथे येस म्हणतो. बघू शकता. परत त्या पुढच्या इमेजवर क्लिक करायचं म्हणजे बघू शकता तिथं 5 सेकंदवरची इमेज कॉम्बोमध्ये आहे. तिथं लावा तुम्हाला डिस्टॉर्ट राईट. परत त्या पुढच्या इमेजवर क्लिक करा. बघू शकता तिथं ॲनिमेशनमध्ये आहे. तिथं कॉम्बोमध्ये जा. तिथं लावा तुम्हाला वेव्ह अँड स्लाईड. बघू शकता. परत त्या पुढची इमेज तुमचा असेल 9 सेकंदवरची इमेज ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये आहे. तिथं लावा तुम्हाला पेंडुलम 1. परत त्या पुढच्या 11 सेकंदवरची इमेज तिथं लावा पेंडुलम 2. शेवटचा जो इमेज असेल मित्रांनो, तर आपल्याला काहीच नाही लावायचं. फक्त स्टार्टिंगची इमेज क्लिक करा. वरती की मारा. शेवटल्या फोटो नॉर्मली झूम करा. फक्त तुम्हाला एक ॲनिमेशन या पण बघायला भेटेल. तर फायनली एवढे आपले ॲनिमेशन झाले. आता इफेक्टमध्ये आहे मित्रांनो. आता इफेक्टमध्ये आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जा मित्रांनो. वरती सर्च करा हॅलो ब्लर. त्या हॅलो ब्लरचा इफेक्ट आपला स्टार्टिंगपासून तर घ्यायचा आहे तो म्हणजे इथं 4 सेकंदपर्यंत. ओके. आणि त्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन हॅलो 2 पण सर्च करा मित्रांनो. त्याला सुद्धा स्टार्टिंगपासून ते इथपर्यंत घेऊन जाईल. टाकायचं आपलं 4 सेकंदवर. त्यानंतर मित्रांनो 4 सेकंदवर आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये या. इथं स्प्लाइटमध्ये या. स्प्लाइटमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक मिरर 3 नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. त्याला सिलेक्ट करून ते येस म्हणा. तो इफेक्ट आपला असा असेल मित्रांनो. त्याला ॲडजस्ट करा फक्त एवढ्या प्रोजेक्टपर्यंत. ओके. 4 सेकंदापासून तर इथं 5 सेकंदपर्यंत. त्याच्यावर क्लिक करून ॲडजस्टमध्ये या. आणि तुमच्या हिशोबाने ते फिल्टर इथं 0 करणं वर्टिकल तुमच्या हिशोबाने चूज करा. एवढं केल्यानंतर मित्रांनो आता स्टार्टिंगला व्हिडिओ इफेक्टमध्ये या. इथं लाईट इफेक्टमध्ये या. लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक गर्ल सिक्रेट आणि लीक 1 नावाचे 2 इफेक्ट बघायला भेटेल. त्या दोघांना सिलेक्ट करून त्यांना घ्यायचं आपल्याला डायरेक्ट शेवटपर्यंत. ओके. तो गर्ल सिक्रेट नावाचा इफेक्ट मित्रांनो लवमध्ये भेटून जाईल. आणि लाईट इफेक्टमध्ये लीक 1 नावाचा इफेक्ट तुम्हाला भेटून जाईल. हे दोन्ही इफेक्ट तुम्हाला शेवटपर्यंत घ्यायचं. एवढं केल्यानंतर बॅक फायनल तुमचा व्हिडिओ इथं रेडी झाला आहे मित्रांनो. वर सेटिंगमध्ये या. फ्रेम रेट 60 करा. कोडेट हाय करा. डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.